मस्त अगदी गरगरीत फुगलेले सोयाबीन अगदी असे दाबून बघितले ना की आतमध्ये जर कडकपणा नसेल ना तर बस आपलं काम झालं. त्यानंतर ह्या मटकीलाही खूप छान मोड आलेली, रात्रभर भिजत ठेवलेली आणि थोडा वेळ पाण्यातून काढून ठेवली. बस आजचा तामझाम थोडा जास्त आहे, त्याच्यामुळे कांदाही जास्त कापलाय. टोमॅटो बस आपल्याला एकच लागणार आहे, कारण भाजीचा प्रकार अजूनपर्यंत तरी एकच आहे. छानपैकी कांदा टोमॅटो दोन्ही झालेत. आता कोथिंबीर, 2 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय. अगदी प्रमाणात, जास्त तिखट नको, जास्त उग्रपणा नको. आता हे वाटप आपल्याला बऱ्याच रेसिपींमध्ये टाकायचे, त्याच्यामुळे बाजूला काढून घेते. आणि याच्यामध्ये आपण जे भिजवलेले सोयाबीन आहेत ते अगदी घट्ट करून घेणार आहोत. त्याचं पाणी सगळं निघून जायला पाहिजे मॅक्झिमम. आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. छानपैकी बारीक वाटून झाले सोयाबीन की एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर, आलं लसूणचं वाटप, त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर अर्थात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, मी ते सिंपलच केले. हळद, हिंग आणि 2 चमचे मालवणी मसाला. बस, गरम मसाल्याची आवश्यकता नाही. चवीनुसार मीठ आणि इथे टाकलंय तांदळाचं पीठ. तुम्हाला हवं तर तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठही ॲड करू शकता अधिक पौष्टिक होण्यासाठी. आपण बनवत आहोत मस्त सोयाबीनची टिक्की आणि खूप छान मिळून आलंय. अगदी मस्त बऱ्याच वेळ असं मुरत ठेवलं ना की छान मसाले आतमध्ये मुरतात आणि त्याची चव अगदी अप्रतिम होते. साधारण हातात मावेल एवढं घ्यायचं आणि त्याची अशी गोलाकार टिक्की करून घ्यायची. अर्थात तुम्हाला आवडतो तर तुम्ही हार्ट शेप किंवा स्टार शेपही देऊ शकता, पण माझं आज काम बरंच होतं, त्याच्यामुळे झटपट होण्यासाठी मी असे शेप देऊन घेतले. आणि या सोयाबीनचे मला जवळजवळ 6 टिक्की बनतील एवढं पीठ मावलं. मस्त गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलं, हिंग, मोहरी तडकली आणि त्याच्यानंतर आता जिरं टाकून घेते. मस्तपैकी चिरलेला कांदा टाकते आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलाय. कांदा थोडासा बाजूला ठेवलाय आणि हा कांदा छानपैकी लाल गुलाबीसर आपल्याला परतून घ्यायचा आहे, अर्थात मीडियम गॅसवर. मग तोपर्यंत आपण तव्यामध्ये तेल तापवलंय अगदी सणसणीत आणि त्यामध्ये हळूहळू करून या टिक्की आपण सोडून घेणार आहोत. आता याला सोयाबीनची वडी म्हणा किंवा सोयाबीनची टिक्की म्हणा, काही म्हणा, पण टेस्ट एकच येते. कांदा नरम झालाय, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आणि तोही छान परतून नरम करून घेतला. आता त्याच्यामध्ये आपण हळद, 2 चमचे मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि जे आपण वाटप केलेलं ना कोथिंबीर, आलं लसूणचं, ते इथे सगळं मी ॲड करून घेतलं आणि छानपैकी परतून घ्यायचं. आहा, काय सुगंध येतो मस्त. आणि या क्षणाला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मोड आलेली मटकी, जी मी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतले बरं का. त्यानंतर ॲड केले 2 बटाटे. गंमत अशी झाली, बटाटे जास्त कापले गेले माझ्याकडून, त्यामुळे आता पुन्हा एकदा तुम्हाला एक नवीन रेसिपी बघायला मिळेल याच व्हिडिओमध्ये. सो कुठेही जाऊ नका. थोडं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून मटकी शिजत ठेवली. आपली टिक्की ही झाली आहे ब्राउनिश कडा आलेली आणि मस्तपैकी एका बाजूने खरपूस भाजली अगदी मंद गॅसवर. आणि बघा, तेलही अजिबात घेतलं नाही. याचं सिक्रेट म्हणजे अगदी बारीक गॅसवरही केली आहे आणि त्यामुळे आतून व्यवस्थित शिजून आली. छानपैकी आपली टिक्की होते, ती मी बाजूला केली आणि त्यानंतर उरलेल्या 3 ज्या टिक्की होत्या त्याही तव्यावर टाकून घेतल्या आणि त्याही एका बाजूने शिजून आल्या. छानपैकी आपल्या झालेल्या टिक्की आणि त्या मी एका भांड्यात काढून घेतले. याच्यावर झाकण लगेच ठेवायचं नाही गरम असताना, नाहीतर त्या नरम पडतात आणि क्रिस्पीनेस निघून जातो. मस्त आपली मटकीची भाजी शिजली, खूप चविष्ट आणि खमंग वास येत होता. किती परफेक्ट मिळून आली, अगदी चपाती आणि भाजी बरोबर खाण्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन. आता बनते ॲक्सिडेंटल भाजी, म्हणजेच बटाट्याची भाजी. थोडासा कांदा भाजून घेतला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण बारीक करून टाकलं, हळद, थोडासा लाल तिखट मसाला आणि थोडंसं मीठ आणि सगळे बटाटे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. बाजूला गॅसवर टिक्की चालू आहे बरं का, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही घ्यायचं. ॲक्च्युली काय झालं, खूप खमंग वास येत होता. मला वाटलं झाले की काय, फायनल स्टेजला आले म्हणून तसं झालंय. बस थोडीशी भाजायची. इकडे आपल्या बटाट्यांमध्येही पाणी टाकले आणि त्यालाही आपण मस्त
मस्त शिजवून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि टोपामध्ये जरासा कांदा, मालवणी मसाला, हळद, मीठ असं टाकून घेतले. इथे कुकरही लावून झालाय. स्वच्छ तांदूळ धुवून दुप्पट पाणी टाकून 3 शिट्या येईपर्यंत कुकर आपल्याला शिजवायचं आहे. इथे बटाटेही शिजलेत आपले, मस्त भाजी झाली आहे. कोथिंबीर भुरभुरून घेतले आणि अतिशय चविष्ट बटाट्याची भाजी झालेली. आता बस आपली फायनल रेसिपी बाकी आहे, ती म्हणजे आपली आमटी. छानपैकी मसाले शिजवलेत पाण्यात आणि भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटप टाकून घेतले आणि छान उकळी केली. आमटी तयार आहे. अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक पूर्ण. मस्त वाफाळता भात, त्यानंतर कांदा खोबऱ्याची आमटी, ॲक्सिडेंटल बटाट्याची भाजी आणि मस्त चमचमीत मोड आलेल्या मटकीची भाजी. आणि आजची स्पेशल रेसिपी म्हणजे सोयाबीनची टिक्की आणि चवीला लिंबू, कांदा आणि पापड. वाह, अजून काय पाहिजे? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.